पनवेल तालुका अंतर्गत भातान गांव में जिला परिषद के निधि के माध्यम से सड़क का डामरीकरण किया जा रहा है। इस काम का भूमि पूजन मंगलवार को विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। इस अवसर पर पंचायत समिति की पूर्व उपसभापति सुभाष पाटिल, जेडपी सदस्य राम भोईर, जीवन म्हात्रे, भातान ग्राम पंचायत सदस्य बबन मुकादम, बालकृष्ण पाटिल, एमसी पाटिल, मनोहर पाटिल आदि गणमान्यों सहित ग्राम पंचायत सदस्य एवं ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान विधायक विवेक पाटिल ने भातान गांव में शेकापश के माध्यम से किए गए विकास कार्य की सराहना की। आता या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये मनोहर पाटील असतील, बालकृष्ण पाटील असतील यांनी सांगितलं किंवा आपले महाराज असतील त्यांनी सांगितलं की हा रस्ता व्हावा म्हणून सर्व पक्षाच्या लोकांना त्या ठिकाणी नेते मंडळींना या विभागातली सर्व पक्षीय कमिटी त्या ठिकाणी जाऊन भेटून सांगितलं आमचा रस्ता करा, निवडणुकीमध्ये आम्ही तुमच्या सोबत राहू। पण हे सांगण्याचं आणि काम करण्याची हिम्मत फक्त शेतकरी कामगार पक्षामध्येच आहे, हे तिन्ही वेळा या ठिकाणी सिद्ध झाले। आणि म्हणून या वेळेला जिल्हा परिषद जरी शेतकरी कामगार पक्ष शिवसेनेच्या ताब्यात असले तरी तो पैसा छोट्या छोट्या कामांना वापरावा आणि ही जी मोठे रस्ते आहेत त्याला 28-30 लाख रुपये खर्च येतो तो डीपीटीसी मधून मंजूर करून घ्यावा आणि हा रस्ता आपण डीपीटीसीच्या माध्यमातून मंजूर केलेला आहे। 28 लाखाचं जर एस्टिमेट असलं तरी याचा खर्च 45 लाखाच्या पुढे काम जायचंय। तुम्ही 45 लाखाचं काम असताना 28 लाखाचं का बोलता, तर त्याला कारण असं आहे की 28 लाखाच्या पुढे गेलं की ते काम अजून वर्षभर उशिरा झालं असतं। म्हणून आपण 28 लाखाचं काम सुरू केलंय। काम सुरू होईल आणि काम सुरू होत असताना हे काम पूर्ण केलं जाईल अशी देखील ग्वाही मी या ठिकाणी आपल्याला देत आहे। अपने भाषण में विधायक विवेक पाटिल ने इको सेंसिटिव जोन का मुद्दा भी उपस्थित किया। या ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकांवर गावागावामध्ये आपण त्यासाठी प्रचार करणार आहोत आणि तो प्रचार करून कुठल्याही परिस्थितीत हा इको सेन्सिटिव्ह झोन आपण या ठिकाणी मंजूर करून न देण्याचा निर्धार आपल्याला या विभागातल्या जनतेला करावा लागणार आहे आणि त्या संबंधामध्ये आपल्याला प्रयत्न करावा लागणार। आपण हा रस्ता केला, आपली जुनीच मागणी काय इथनं आपल्याला सोमटण्यावर एक रस्ता पाहिजे, शॉर्टकट पाड्यावर नारकोळीला रस्ता पाहिजे, या पण आपल्या मागण्या आहेत। पण या ठिकाणी या विभागातल्या जनतेला मी जाहीरपणे सांगतो की आपण त्या रस्त्याला लागणारी जागा उपलब्ध करून द्या, लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी या ठिकाणी मी जाहीरपणे स्वीकारत आहे। आणि म्हणून जागेचा प्रश्न जर आपण सोडवत असाल, जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी माझी जिथे मदत लागेल, व्यासपीठावर बसणाऱ्या माझ्या सर्व सहकार्यांची जिथे मदत लागेल ती सारी मदत तुम्हाला दिली जाईल। आपण पहिला जागेचा प्रश्न सोडवा, मग इको सेन्सिटिव्ह झोन येऊ किंवा निवडणुकीची आचारसंहिता येऊ, रस्ता केल्याशिवाय आम्ही ठेवणार नाही ही ग्वाही या ठिकाणी मी आपल्याला देत आहे। आणि म्हणून आपला जास्त वेळ न घेता मी या ठिकाणी एवढंच सांगेन की हा रस्ता होणार आहे, हा रस्ता 5 तारखेच्या आत होणार आहे, हा रस्ता 5 वर्ष टिकेल अशा पद्धतीने होणार आहे। भाताचे सोमटणे आणि पाडा ते नारकोली हा रस्ता सुद्धा जमीन मिळाला आपण त्या ठिकाणी करणार आहोत। पण हे सारे करत असताना सर्वात महत्वाचा प्रश्न जो इको सेन्सिटिव्ह झोनचा आहे यासाठी लढण्यासाठी सज्ज व्हा एवढीच विनंती ह्या निमित्ताने करतो।